हॅलो फ्रेंड्स, आज की नाही आपण गुढीपाडव्यासाठी खास साखरेच्या गाठी करणार आहोत. ह्या साखर गाठी करायला तुम्हाला अजिबात जास्त साखर लागणार नाहीये आणि शिवाय तुम्हाला आपे पात्र सुद्धा लागणार नाहीये. तर आपल्याला आता लागणार आहे एक ताट. ताटाला आपण तूप लावून घ्यायचं आहे. तुपामुळे साखर गाठ ताटाला चिटकत नाही. एक दोरा घ्यायचा आहे, पक्का दोरा वापरायचा आहे या ठिकाणी. आता हा दोरा आपण एका माळेप्रमाणे इथे लावून घ्यायचा आहे. ही जर आपली पूर्वतयारी असेल ना, तर साखर गाठ अगदी 5 मिनिटात आपली तयार होऊन जाते. बाहेर कुठे तुम्ही जर राहत असाल, तुम्हाला साखर गाठ मिळतच नाही, तर तुम्ही घरगुती पद्धतीने केलेली साखर गाठ वापरू शकतात. तर आता इथे आपण घेतली आहे अर्धी वाटी साखर. यासाठी आपल्याला जाडबुडाची कढई वापरायची आहे. आता आपण अर्ध्या वाटी साखरेच्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे. जवळपास तुम्ही अर्धा कप पाणी घालू शकतात किंवा साखर उडेपर्यंत पाणी घालू शकतात. आता आपण गॅस खालून मीडियम ठेवायचा आहे. आता साखर हळूहळू वितळायला लागेल आणि साखर वितळल्यानंतर त्याला एक उकळी येऊ द्यायची आहे. थोडेसे बबल्स आले की समजायचे की साखर गाठ तयार होण्यासाठी आपल्या इथं पाक रेडी झालेला आहे. तर पाक ओळखण्यासाठी आपण एका ताटलीमध्ये हा पाक ओतून बघायचा आहे. एक थेंब टाकल्यानंतर हा थेंब जर खाली नाही ओघळला तर समजायचं की आपला पाक तयार झालेला आहे. तुम्ही बघू शकता इथे ताटली घेतलेली आहे बघा. ताटलीमध्ये आपण एक थेंब टाकून बघायचा. आता इथं खाली ओघळलेला आहे म्हणजे आपला इथं पाक तयार नाही झालेला आहे. तुम्ही आता पुन्हा एक थेंब टाकायचा आहे. बघा आता मस्त रंग बदललेला आहे. आता आपण पुन्हा साखरेचा एक थेंब टाकून बघूया. आता साखरेचा थेंब अजिबात हलत नाहीये, म्हणजे इथं आपले साखरेचा पाक तयार झाला आहे साखरगाठी करण्यासाठी. तर या स्टेजला आपण गॅस बंद करूया. तुम्ही बघू शकता रंग किती पांढरा शुभ्र आलेला आहे, म्हणजेच आपला पाक इथे तयार झालेला आहे. साखरेच्या पाकाला एवढे बबल्स आल्यानंतर आपण आता कढई गॅसच्या खाली उतरवायची आहे. जो दोरा आहे ना, दोऱ्यावरती आपण चमच्याने हे साखरेचा पाक टाकून घ्यायचा आहे. हे जेवढं लवकर करता येईल तितकं पटापट करायचं आहे, कारण की परत ही साखर थंड व्हायला लागते. म्हणजे साखरेचा पाक थंड व्हायला लागतो आणि पुन्हा मग ते गरम करावं लागतं. मस्तपैकी बत्ताशांसारखा आकार इथं आलेला आहे. जसे आपण बाजारात रेडीमेड बत्तासे आणतो ना, सेम तसा आकार तयार झालेला आहे. तर झटकीपट ह्या साखरेच्या गाठी तयार होतात. आता मी मस्तपैकी गोल आकारामध्ये ह्या साखरेच्या गाठी बनवून घेत आहे आणि दोऱ्याला मस्तपैकी हे साखर चिटकून जाते. आता उरलेल्या साखरमध्ये मी पुन्हा पाक तयार करून त्यात 2 थेंब लाल रंग टाकलेला आहे. तर याचा आपण आता साखरेच्या गाठीचा मधोमध एक लाल रंगाचं पेंडलसारखं बनवून घेऊ, म्हणजे रंगीबिरंगी असा साखरेचा हार आपला दिसणार आहे. साखरेच्या गाठींचा हार वाळायला फार काही वेळ लागत नाही. अवघ्या 5 ते 7 मिनिटांमध्ये हा साखरेचा हार वाळून जातो. तर आपल्या साखरेच्या गाठी अजून सुंदर दिसाव्या म्हणून मी लाल रंगामध्ये इयरबड्स बुडवून साखरेच्या गाठींवरती लाल रंगाचे एक डॉट लावत आहे. म्हणजे खूप सुंदर असा आखीव आपला हार झालेला आहे. तर रेडीमेड आणण्यापेक्षा घरगुती पद्धतीने केलेला हार खूपच छान आणि आपण स्वतः केलेला असल्यामुळे आपल्याला कौतुकही भारी असतं बघा. तर फ्रेंड्स, माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका आणि झटपट असा गुढीपाडव्यासाठी हार आताच बनवून ठेवा. आता 5 ते 7 मिनिटांनी आपण असा हार हलवून बघायचा आहे. अगदी पटकन निघून जातो. तर बघा किती सुंदर आपल्या साखरेच्या गाठी तयार झालेल्या आहे. फ्रेंड्स, जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका. त्याचबरोबर तुम्ही हा व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवाराला शेअर करा. तर आपल्या चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.